ओके. गुड मॉर्निंग ऑल. सिव्हिल प्रोसिजर कोड आपण कंटिन्यू करूया. ओके. बेसिकली सिव्हिल प्रोसिजर कोड हा तुमचा शॉर्ट बॅचमधला कंप्लीट झालेला आहे आणि सेक्शन्स मी पूर्ण कव्हर केलेले आहे. पण काही महत्त्वाच्या ऑर्डर्स आहेत ज्या की मेन्स एक्झामिनेशन प्रिलिम्सला आजकाल प्रिलिम्समध्ये फार ऑर्डरमधनं प्रश्न जास्त येत आहेत. त्यामुळे आपण काही बेसिकली ऑर्डर बघून घेऊया. बट मी असं काही तुम्हाला आश्वासन देणार नाही आहे अजिबातच की यावर तुमचं कव्हर होईल, नाही. CPC जर बघायचं असेल तर तो पूर्णच बघावा लागतो. शॉर्टली CPC ऑर्डरमध्ये नाही कव्हर होणार, त्याला ऑप्शनच नाही आहे. एका ऑर्डरला शिकण्यासाठी 2-2 लेक्चर्स 2-2 तासाचे लागतात. ठीक आहे. आणि आता आपल्याला 20 तारखेपासून एक 2-3 दिवस CPC, त्यानंतर रेंट कंट्रोल कंटिन्युअसली होत आहे आपला. एक शॉर्टली तुम्हाला जर रिव्ह्यू करायचं असेल तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण सुरू करून टाकूया. म्हणजे एक्स्ट्रा सब्जेक्ट्स आहेत ते संपून जातात. ठीक आहे. ऑलरेडी तुमचं CPC झाल्यासारखंच मी समजते. ठीक आहे. त्यानंतर सेकंड तुमचा जो आहे तो TP ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी झाला आहे. थर्ड तुमचा सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट झाला आहे. फोर्थ तुमचा कॉन्ट्रॅक्ट ॲक्टसुद्धा झालेला आहे. त्यानंतर 1 महिना झालेला आहे आपल्या बॅचला सुरू करून. यामध्ये काही सुट्ट्याही बऱ्याच प्रमाणात झाल्या होत्या. पाऊस वारं किंवा ह्या सगळ्या इंटरनेट कनेक्शन्स, इवन माझ्या काही अडचणी असेल तर. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट तरीही एवढे आपण सब्जेक्ट्स बेसिकली संपवले आहे. जेव्हाही सकाळी सुट्टी असेल तर संध्याकाळी लेक्चर्स घेऊन. ओके. सो कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट पण झालेला आहे. त्यानंतर 5चा तुमचा रेंट कंट्रोल सुरू आहे. पार्टनरशिप तुमचा बाकी आहे. त्यानंतर स्पेसिफिक रिलीफ ॲक्टसुद्धा तुमचा झालेला आहे. स्पेसिफिक. ओके. तर हे 6 सब्जेक्ट ॲज इट इज तुमचे प्रॉमिसप्रमाणे झाले. त्यामध्ये TP कॉन्ट्रॅक्ट मी पूर्ण कव्हर केला आहे. सेलही कव्हर केला आहे. रेंट आणि स्पेसिफिक तर ॲज इट इज तुम्हाला जणू काही मेन्स बॅचमध्ये शिकवणार या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर तुमचे 6 कंप्लीट पूर्ण आहेत आता सध्या सिलेबसमध्ये. त्यानंतर आता तुमचे लिमिटेशन्स ॲक्ट. ठीक आहे. लिमिटेशन आणि म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्ही कुठपर्यंत अभ्यासामध्ये आहात. लिमिटेशन्स एक राहिला आहे. लिमिटेशन्स या संडेला आपण सकाळी आणि संध्याकाळी संपवून टाकणार आहोत. त्यामध्ये त्यालाही आपण 7मध्ये इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर 8वा जो सब्जेक्ट्स आहे तुमचा तो आहे तुमचा कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन लगेच CPC झालं की मॉर्निंगला आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. मॉर्निंगला कॉन्स्टिट्यूशनला वेळ लागतो. 1-2 दिवसाचा सब्जेक्ट नाही आहे. शॉर्टली जरी शिकवायचं असेल तरी 4-5 दिवस कॉन्स्टिट्यूशनला लागणार आहे. उगीच सेक्शन्स आर्टिकल वाचून पळण्यात काही अर्थ नाही आहे. कॉन्स्टिट्यूशनला स्टार्टिंगलाच तुम्हाला 2-3 दिवस लागतील. फंडामेंटल राईट, सुप्रीम कोर्ट, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते बघावे लागतात. आणि तुम्हाला प्रिलिम्सला आहे 10 मार्काला कॉन्स्टिट्यूशनवर प्रश्न येतात. त्यामुळे मी तुम्हाला इतकंही काही कमी शिकवणार नाही आहे की पळत पळत म्हटल्यासारखं, जसं की सेक्शन्स रीड आउट केले किंवा सेल किंवा 2 दिवसात झालं, असं होणार नाही. कॉन्स्टिट्यूशन आपल्याला कमीत कमी एक 6-7 तरी दिवस कॉन्स्टिट्यूशनला लागतील. त्यामुळे मॉर्निंगमध्ये CPC नंतर कॉन्स्टिट्यूशन ठेवूया. अजून 2 दिवस CPC बघूया, आज आणि उद्या 1.5 तास. अँड देन मग कॉन्स्टिट्यूशन कंटिन्यू करूया. कॉन्स्टिट्यूशन नंतर रात्री आता इथे रेंट कंट्रोल आणि लिमिटेशनचं तुम्हाला सांगितलं की मी मॉर्निंगला घेऊन टाकणार आहे. त्यामुळे 3 सब्जेक्ट्स तुमचे बाकी आहे. दॅट इज नवीन जे आहे ते भारतीय न्यायसंहिता, BNS. त्यानंतर 10मध्ये तुम्हाला BNS नंतर जो ते साक्ष अधिनियम, ठीक आहे की नाही, भारतीय साक्ष अधिनियम, BSA, आणि जे काय ते भारतीय न्यायसंहिता. ठीक आहे. 10-11. सो 9-10-11 हे सब्जेक्ट तुमचे भारतीय न्याय संहिता, हे सब्जेक्ट्स तुमचे आहेत. या सब्जेक्टसाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना फुल बॅचमध्ये कोर्सेस लावायचे आहेत नाही आहे तरी मी याबद्दल तुम्हाला वेगळं सांगणार आहे. तर थोडं थांबा, त्या विषयानं राहू द्या. आता एक सब्जेक्ट राहिला तुमचा 12वा, दॅट इज पार्टनरशिप ॲक्ट. तर तसंच आपण जसं लिमिटेशन ॲक्ट संपवलं तसंच पार्टनरशिप ॲक्ट आपण ही 2 दिवसात संपवणार आहोत. त्यामुळे आता आज 14 तारीख आहे. 14 आणि 15ला 2 दिवसात तुमचं सिव्हिल प्रोसिजर कोड मॉर्निंगचा शेड्यूल संपून जाणार.
हा शेड्यूल संपल्यानंतर जवळपास असं 22 ते 24 तारखेपर्यंत कॉन्स्टिट्यूशनला सोबत ठेवणार आहे. बघू संपतं का CPC 2 दिवसात, नाही संपलं तर 3 दिवस लागू शकतात. पण 2 दिवस सफिशियंट आहे ऑर्डर ऑल ओव्हर थोडंफार बघण्यासाठी. असा मी तुम्हाला टाइम टेबल देते आहे. तर हा हा जो तुमचा पोर्शन आहे पूर्ण कंप्लीट झालाय. आपल्याकडे आता 15 ते 20 दिवसासाठी हे शॉर्टमध्ये जर कव्हर केले, मी अजून सांगते तुम्हाला, शॉर्टमध्ये जर कव्हर केले त्याला 15 दिवस लागतात. पण तुम्हाला वाटत असेल की आम्हाला डीपलीच कव्हर करायचे आहे, तर ज्यांना मेन्स कोर्स फाउंडेशन कोर्सची बॅच लावायची आहे, तुम्ही त्या कोर्सनी जाऊ शकता. पूर्ण कोर्स तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्हाला वाटत असेल की फाउंडेशन कोर्स नको, फक्त BNS BSA आणि BNSच हवंय आपल्याला, हे 3च विषय हवे आहे, तर काही हरकत नाही. तेवढ्यासाठी सुद्धा मी फाउंडेशन कोर्समध्ये तुम्हाला ॲड करून घेऊ शकते. ठीक आहे. सो त्याप्रमाणे आपण काहीतरी ऑप्शन्स मी तुमच्यासाठी काढते की नुकसान कोणाचं होऊ नये, सर्वांना इथे व्यवस्थित फुल ॲक्ट्स ते मिळावे, अशा प्रकारे मी काहीतरी उपाय करते. याचं माझ्या हातातच असतं. ऑफकोर्स मला तुम्हाला कोणत्या बॅचमध्ये ॲडमिट करायचं किंवा तुम्हाला फ्री शिकवायचं का, हे सगळं माझ्या हातात असतं. याच्यात काही वावगं नाही आहे. बट काही रेस्ट्रिक्शन्स असतात. ॲपमध्ये वगैरे जायचं असेल किंवा काही, तर थोडंसं आम्हाला रेस्ट्रिक्शन्स आहेत. त्यामुळे मलाही बघावं लागेल आणि मी त्यानंतर तुम्हाला असा प्लॅन तयार करून देईल. सो हे तुमचं सिलेबसबद्दल झालं आहे. ॲज पर द प्रॉमिस 1 मंथ मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 1 मंथमध्ये बॅच कंप्लीट होत नाही. जरी आपण टार्गेट JMFची 1 मंथ दिलं होतं. 1 मंथमध्ये कंप्लीट करू शकत होतं. मग फार फास्ट जावं लागतं. त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की असं होत नाही. आपण थोडंसं डीपली जाऊया. सो दिस इज युअर सिलेबस. जेही लेट ॲडमिट झाले त्यांनी स्टार्टिंगचं थोडंसं 1-5 मिनिटाचं आत्ता बघून घ्या की तुम्हाला कशा पद्धतीने जायचं. ओके. सो नाऊ कम टू द सिव्हिल प्रोसिजर कोड. आपल्या सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये सेक्शन्स जे आहेत ते मी तुम्हाला पूर्णपणे शिकवले आहेत, की सेक्शन्स आपल्याला, आणि सेक्शन स्किप नका करू. ठीक आहे. जेवढे शिकवलेले आहेत ते प्रिलिमसाठी खूप महत्त्वाचे, त्यामुळे डोंट स्किप इट. आणि पुढचं जो आहे आपला आता, आपल्याला ऑर्डर्स दिलेले आहे. ऑर्डर्समध्ये आपण जर ऑर्डर्समध्ये डायरेक्टली गेलो तर आपल्याला 51 ऑर्डर आहे. ठीक आहे. त्यापैकी आपल्याला 35 समथिंग ऑर्डर कामाच्या आहेत, बाकीच्या आपल्या कामाच्या नाही आहेत. लाईक रिलेटिंग टू द मॉर्गेज, रिलेटिंग टू द पार्टनरशिप फर्म्स, रिलेटिंग टू द कॉर्पोरेशन्स, रिलेटिंग टू द कमर्शियल्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या ज्या आहेत काही, अशा काही वेगळ्या ऑर्डर्स आहेत. लाईक स्मॉल कॉजेस कोर्ट आहे, प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉजेस कोर्ट आहे. मग अपीलच्या ऑर्डर आहे. अपीलच्या ऑर्डर आपल्याला कामाचे नाही. अपीलचे सेक्शन्स फक्त करायचे आहेत. तिन्ही ऑर्डर आपल्याला कामाचे नाही आहेत. काही काही ऑर्डर खूप छोट्या आहेत. ठीक आहे. तर मग ते आपल्या 1-2-2, 3-3 मिनिटातच होतात. त्यामुळे 30 ते 35 ऑर्डर्स आपल्याला यामध्ये इवन फॉर द सिव्हिल, इवन फॉर द मेन्स एक्झामिनेशन आणि इवन फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कामाचे असतात. आता स्टार्टिंगला जेव्हा आपण सिव्हिल प्रोसिजर काढतो आणि सिव्हिल प्रोसिजरला बघतो, तर सिव्हिल प्रोसिजरमध्ये आपण बघतो की आपले सेक्शन्स पूर्ण झाले कंप्लीट आणि फर्स्ट शेड्यूल दिलेला आहे. आणि फर्स्ट शेड्यूलमध्ये आपल्याला सगळ्या ऑर्डर्स इथे यांनी दिलेल्या आहेत. ठीक आहे. सो दिस इज युअर फर्स्ट शेड्यूल, दॅट द फर्स्ट शेड्यूल ऑर्डर 1, पार्टीज टू सूट. ओके. आता पार्टीज टू सूटमध्ये 13 रूल्स आहेत. ठीक आहे. 13 रूल्स आहेत. आता 13 रूल्समध्ये आपल्याला एक्झॅक्टली जाऊन बघावं लागतं की वर्ड टू वर्ड काय आहे. जर डीपली शिकायचं असेल फॉर द मेन्स एक्झामिनेशन किंवा प्रिलिम्स, ऑफकोर्स आयुष्यभरासाठी CPC, तर तुम्हाला 2 ते 2.5 महिने याच्यासाठी एका सब्जेक्टला वेळ द्यावा लागेल. 2 महिने तर कुठेच नाही गेले. 2 महिन्याच्या आत तुम्ही CPC शिकूच शकत नाही. तो भाग वेगळा. मी आता त्यावर जास्त चर्चा न करता पार्टीज टू सूट मी इथे सांगतेय तुम्हाला. सो फर्स्ट शेड्यूलमध्ये जेव्हा पार्टीज टू सूटवर येतात तुम्ही, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण सेक्शन्स पूर्ण कव्हर केलेले आहेत. मग आता प्रॅक्टिकली या सेक्शन्सला अप्लाय कसं करायचं कोर्टात, तेही महत्वाचं. सिव्हिल वाद आणि सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे काय, तर कोणत्याही ए आणि बी पर्सन मध्ये वाद झालेला आहे, सिव्हिल डिस्प्यूट झालाय, पैशाला घेऊन, प्रॉपर्टीला घेऊन, वॉट एव्हर. जास्तीत जास्त काय होणार आहे, एक पार्टी काय करेल, म्हणेल की चल मी तुझ्यावर आता सूट इन्स्टिट्यूट करतो, आय विल सू यू इन अ कोर्ट. क्लिअर. सो दिस इज द पार्टीज टू सूट. सगळ्यात आधी काय पाहिजे की भांडण करायला 2 व्यक्ती लागेल. भांडण करण्यासाठी, सिव्हिल दावा दाखल करण्यासाठी 2 व्यक्ती लागेल. दॅट इज द प्लेंटिफ अँड डिफेंडंट. सो दिस इज द प्लेंटिफ अँड दिस इज द डिफेंडंट. क्लिअर. सो अशा प्रकारे प्लेंटिफ अँड डिफेंडंट दोन्हीही, मी कॅमेरा ऑफ ठेवला आहे आज. ठीक आहे. सो प्लेंटिफ आणि डिफेंडंट दोन्हीही इथे लागणार आहेत. अगेन सांगते की शॉर्टली जायचं आपल्याला, खूप लवकर कव्हर करायचंय शॉर्ट बॅचमध्ये.
जस्ट ओव्हरव्ह्यू करते. प्लेंटिफ अँड डिफेंडंट लागणार आहे. सो हा जो प्लेंटिफ आणि डिफेंडंट आहे, दे आर द पार्टीज टू सूट. मग पार्टीज टू सूट जे आहे ऑर्डर ही इथेच थांबते का? नाही. किती एका सूट मध्ये पार्टी जॉईन होऊ शकतात? ओके, जसं सीआरपीसी, ओल्ड सीआरपीसी मध्ये आपण काय बघतो, त्यामध्ये आपण बघतो की जॉईंडर ऑफ चार्ज. ओके, सो इथे तसंच आहे की पार्टीज टू सूट मध्ये किती प्रकारच्या पार्टीज असू शकतात आणि कोण कोण इथे जॉईन करू शकतात. प्लेंटिफला कोण कोण जॉईन करू शकतात, डिफेंडंटला कोर्ट कधी सेपरेट ट्रायल चालू शकतं का, कोर्ट कंबाईनली ट्रायल किंवा कंबाईनली सूट्स एकत्र घ्या किंवा घेऊन या म्हणून सांगू शकता का. सो अशा अनेक गोष्टी इथे दिलेल्या आहेत. मिस जॉईंडर, नॉन जॉईंडर, ठीक आहे. काही असे डिफेंडंट किंवा काही असे प्लेंटिफ्स आहेत का की जॉईन झालेच नाही, त्यांना जॉईन करणं गरजेचं आहे, ते एकाच सूटमध्ये या. किंवा जे असे प्लेंटिफ्स आहेत का की ज्यांना जॉईन करून घेणं गरजेचं नव्हतं पण ते झाले, त्यांना काढून टाका. हे सगळे प्लेंटिफ्स आणि डिफेंडंटचा जो काही ते कॉम्बो पॅक येतोय सोबत, एक प्लेंटिफ एक डिफेंडंट असू द्या किंवा अनेक प्लेंटिफ्स असू द्या, एक डिफेंडंट असू द्या किंवा अनेक डिफेंडंट्स असू द्या, एक प्लेंटिफ्स असू द्या, ह्या सगळ्यांना कंबाईनली कसं करून घ्यायचं, त्यांचं ट्रायल कसं कोर्ट्समध्ये चालणार, त्यांची प्रोसिडिंग कशी कोर्ट्समध्ये चालणार आहे, त्यांना ऍट एनी टाइम ऑफ द सूट सेपरेट करता येतं का, कोणत्याही प्लेंटिफला किंवा डिफेंडंटला ऍट एनी टाइम ऑफ द सूट जॉईन करून घेता येतं का. सो दिस इज कॉल्ड द ऑर्डर फर्स्ट, दॅट इज पार्टीज टू सूट. क्लिअर. मग नंतर येऊया द सेकंड ऑर्डर. आता हे दिस इज रिलेटिंग टू द फर्स्ट ऑर्डर, पार्टीज टू सूट, की वाद सुरू होण्यासाठी दोन पार्टीज पाहिजे, ए आणि बी ची भांडण झालेली आहे, दिस इज कॉल्ड पार्टीज टू सूट. द फर्स्ट ऑर्डर इज अ पार्टीज टू सूट. क्लिअर. नाव कम टू द सेकंड ऑर्डर. शॉर्टली जाऊया, देन आपण मग नंतर एक एक ऑर्डर मध्ये काय काय महत्वाचं आहे ते बघणार आहोत. ओके. फ्रेम ऑफ सूट. हे मी फक्त ऑर्डरचा ओव्हरव्ह्यू देते इथे सध्या तुम्हाला, की ऑर्डर कोणती कशाशी निगडीत आहे. म्हणजे डायरेक्टली ऑर्डर शिकवायला घेतली तर आपल्याला ती सेक्शन सोबत घ्यावी लागते, जे की फाउंडेशन बॅच मध्ये आपण तसंच करतो की ती सेक्शन सोबत शिकवतो. बट आता डायरेक्ट ऑर्डर शिकवायची म्हटल्यावर थोडंसं ऑर्डरचा ट्रेलर आपल्याला माहिती पाहिजे, की एक्झॅक्टली ही ऑर्डर डील कशाशी करते. नाही तर मॅडम डायरेक्टली फर्स्ट ऑर्डर सुरू केली तुम्ही, आम्हाला हेच माहित नाही की व्हॉट इज द पर्पज ऑफ द फर्स्ट ऑर्डर, वाय दिस ऑर्डर विच इज इन्क्लुडेड इन द सिव्हिल प्रोसिजर कोड, काय काम आहे तिचं या ऑर्डरचं या सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये. तर आता कळलं तुम्हाला की पार्टीज टू सूट नेसेसरी असतात. ए आणि बी वर सूट फाईल करायचा म्हणजे देर इज अ नीड टू बी टू पर्सन्स ओनली. मासे किती वाढू शकतात, प्लेंटिफ्स, डिफेंडर्स, त्यांच्या बिहाफवर त्यांचे एलआर येऊ शकतात जर डिसीज्ड झाले असेल तर, ऑथराइज्ड एजंट्स येऊ शकतात, नॉन जॉईंडर, मिस जॉईंडर्स. मग ह्याचे ऑब्जेक्शन कधी घ्यायचे जर कोणी जॉईन नाही झालं तर, की चुकून कोणी जॉईन झालं तर ऑब्जेक्शन कधी घ्यायचे, यू नो दॅट, at the time of the settlement of the issue or after the settlement of the issue, sorry, before the settlement of the issue. Clear. So these types of just overview सध्या या लेक्चर्स मध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या ऑर्डरचा काय पर्पज आहे. नाव कम टू द ऑर्डर सेकंड, फ्रेम ऑफ सूट. व्हॉट इज द फ्रेमिंग ऑफ सूट और फ्रेम ऑफ सूट. सगळे जॉईन झालात का? मी आज कॅमेरा ऑफ ठेवलेला आहे, ठीक आहे, कारण हे लेक्चर मला युट्यूबवर टाकायचे म्हणून. ओके. सो ऑर्डर सेकंड, फ्रेम ऑफ सूट. सपोज माझी आणि तुमचा वाद झालेला आहे, माझा आणि तुमचा, दॅट इज ए आणि बी चा वाद झालेला आहे. क्लिअर. माझा आणि तुमचा जर वाद झाला असेल, ए आणि बी चा जर वाद झाला असेल, तर मी काय म्हणते, तुमच्यावर मी सूट इन्स्टिट्यूट करणार आहे, माझे पैसे परत द्या, माझी प्रॉपर्टी परत द्या. नाहीतर आपण काय करू, आय विल सू इन द कोर्ट अगेन्स्ट यू. मग काय करणार तुम्ही, सूट फ्रेम करणार. मग सूट कसा फ्रेम करायचा, दॅट इज गिवन इन ऑर्डर सेकंड. ए आणि बी ला कंटिन्यू करा, ए प्लस बी काय आहे, ऑर्डर वन, दॅट इज पार्टीज टू सूट, फर्स्ट ऑर्डर. सेकंड काय आहे तुमची, दॅट इज फ्रेम ऑफ सूट, सूट फ्रेम करायचा आहे कुणाच्या अगेन्स्ट, एक पार्टी दुसऱ्या अगेन्स्ट. पण तुम्हाला सूट फ्रेम करता येते का, तुम्ही तर साधारण आहात व्यक्ती, एक ऑर्डिनरी पीपल, सिटीजन ऑफ इंडिया, डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, लेक्चर आहात, शेतकरी आहात, स्टुडंट्स आहात, वकील तर नाही आहात तुम्ही. क्लिअर. मग फ्रेमिंग ऑफ सूट जर करायचं असेल तर तुम्हाला कुठे जावं लागणार आहे, ऍडव्होकेट्स कडे, विच इज गिवन इन ऑर्डर थर्ड. कुठे जावं लागेल, ऍडव्होकेट्स कडे, रिकॉग्नाइज्ड एजंट्स अँड प्लीडर. So what is the purpose of framing suit, why the order second which is given after the parties to suit or in a CPC, that is frame of suit, की सूट कसा असला पाहिजे, फ्रेम कसा केला पाहिजे.
सूट टू इन्क्लूड द होल क्लेम, रिलिंग्विश्ड ऑफ पार्ट ऑफ क्लेम. आता हे आपण ऑर्डर मध्ये बघूया. ठीक आहे, जेव्हा आपण ऑर्डर मध्ये जाणार आहोत तेव्हा. सो फ्रेमिंग ऑफ सूट, तुम्हाला सूट फ्रेम करणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, सूट फ्रेम करण्यासाठी तुम्हाला प्लीडर दॅट इज ऍडव्होकेट्स कडे जाणं गरजेचं आहे. झाल्या 3 ऑर्डर कम्प्लीट. ओके, बाकी मधातलं जे मटेरियल आहे ते ऑर्डर मध्ये बघणार आपण ऑर्डर पाहताना. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही सूट फ्रेम केला, वकिलाकडे गेले ए आणि बी. ठीक आहे, फ्रेम झाला. ठीक आहे, त्यानंतर ऍडव्होकेट साहेब आले, प्लीडर दॅट इज प्लीडर. ठीक आहे की नाही. त्यानंतर सूट इन्स्टिट्यूट करतात कोर्टामध्ये. फ्रेमिंग आणि इन्स्टिट्यूशन मध्ये फरक आहे की नाही. यस, इन्स्टिट्यूशन करत आहे कोर्टासमोर. ऍफिडेव्हिट लावलाय, सगळं फीज भरली प्रिस्क्राइब्ड, आणि तुम्ही सूट इन्स्टिट्यूट केला. सूट जर ड्युली इन्स्टिट्यूट झाला, कोर्टाकडनं सूट रिटर्न नाही आला, कोर्ट म्हणता रिजेक्ट करणार नाही, रिटर्न करणार नाही, प्रॉपरली एका चांगल्या ऍडव्होकेट कडून तुम्ही सूट फ्रेम केलेला आहे, फीज भरल्या, तिकीट्स लावल्या, समज सगळं सगळं प्रोसेस तुमची झाली. फर्स्ट सिच्युएशन काय, आफ्टर ड्युली इन्स्टिट्यूटेड, सूट जर प्रॉपरली इन्स्टिट्यूट झाला, कोर्टाच्या रजिस्टरमध्ये तुमचा सूट नंबर पडला, सो अँड सो 2024. ओके, तर आता जाणार समन्स. कोर्ट साहेब कोणाला समन्स पाठवणार, डिफेंडंट्सला, विटनेसेसला, ऑल दॅट. सो इथे समन्स तुमचे पाठवले जाणार आहे ऑर्डर 5th नुसार. सो ऑर्डर 5 विच इज डील्स विथ आफ्टर द इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. पहिली स्टेज असते प्रोसेस, की तुमच्या अगेन्स्ट जर सूट इन्स्टिट्यूट झाला तर तुम्हाला बोलवावं लागेल ना त्या डिफेंडंटला बोलवायचं म्हणजे काय करायचं आपल्याला, ऐकलं का, डिफेंडंटला बोलवायचं म्हणजे समन्स पाठवावं लागेल ना. सो समन्स पाठवायचं. सो हू सेंड द समन्स ऑन द applications of the plaintiff? The court sent to summons to court. It is called process, issue of the process. ओके, तर हा खूप मोठा पोर्शन आहे. त्याच्यामध्ये इश्यू ऑफ समन्स पहिला एक भाग दिला आहे 1 ते 8 पर्यंत, यालाच 1 दिवस लागतात बघायला. त्यानंतर सर्व्हिस कशी केली पाहिजे समन्सची, तर सर्व्हिस बाय दी कोर्ट आहे. मग नंतर मोड्स ऑफ दी सर्व्हिस दिलेले आहे वेगवेगळे, बाय हँड सर्व्हिस आहे, सबस्टिट्युटेड सर्व्हिस आहे, इथपर्यंत ते दिलेले आहे प्रकार सर्व्हिसचे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग हे सबस्टिट्युटेड लेटर समन्स वगैरे, इथे सगळ्या प्रोसेसच्या मोड्स आणि मेथड्स दिलेले आहे. ओके, सो हाऊ मेनी टाइप्स ऑफ मोड्स ऑफ द सर्व्हिस ऑफ समन्स ऑर इश्यू ऑफ प्रोसेस. सो दिस इज कॉल्ड द समन्स. म्हणजे ए आणि बी चा वाद झाला, त्याच्यानंतर ते पार्टीज टू सूट बनल्या, त्याच्यानंतर सूट फ्रेम केला, ऍडव्होकेट्स कडे गेल्या, सूट इन्स्टिट्यूट केला, आणि इन्स्टिट्यूट केल्यानंतर आता कोर्टाकडनं डिपेंडंटला समन्स केला. इथे थांबायचं ऑर्डर 5 पर्यंत. ऑर्डर 5 पर्यंत बघतो आपण व्यवस्थित. त्याच्यानंतर सगळ्यांच्या आता क्लिअर झालंय का कन्सेप्ट हे आपण बघणार. त्याच्यानंतर आपण पुढे येणार आहोत ऑर्डर मध्ये, दॅट इज ऑर्डर 6, प्लीडिंग जनरली. प्लीडिंग जनरली मध्ये काय आहे, आता प्लीडिंग लाईक हे जे तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करताय, सूट फ्रेम करताय, ते कोणत्या बिहाफवर करतायत, याची सगळी प्रोसिजर कुठे दिलेली आहे. तर जेव्हा कोणताही प्लेंट फाईल करतो, प्लस कोणताही डिफेंडंट रिटर्न स्टेटमेंट घेऊन येतो, ते जनरली याला आपण त्याची प्लीडिंग्स म्हणतो. प्लीड बिफोर द कोर्ट, अँड इट इज जनरली द प्लीडिंग. आणि स्पेशली काय म्हणायचं याला, जनरली द प्लीडिंग, बघा मी इथे लिहितीये, इट्स जनरली द प्लीडिंग. मी अगदी सोप्या भाषेत सांगतेय, एकदा तुम्हाला ऑर्डरचा पर्पज कळाला ना की तुम्हाला समोर इझी जाईल. जनरली द प्लीडिंग आहे. ओके, प्लेंट आला, प्लीडिंग कोणाची आहे ही, याला काय म्हणायचं, प्लेंटिफची प्लीडिंग. WS आला, दिस इज द डिफेन्स बाय द डिफेंडंटची प्लीडिंग. प्लीड करणे कोर्टासमोर म्हणजे आपले मत मांडणे, आपले फॅक्ट्स देणे, आपल्या सगळ्या गोष्टी सांगणे. दिस इज नॉट इन्क्लूड द एव्हिडन्सेस नाही म्हणता येणार. Okay, whatever you relied before the court, via your pleadings or via the documents, via the evidences, this is not the pleading. It is just a material facts, okay, to produce before the court, okay, with the verifications, with the affidavit on the oath, okay, as in the form of the plaint or as in the form of the defense, that is a written statement. It is called generally pleading. की प्लीडिंग एक फॉर्मॅट असतो प्लीडिंग मध्ये, की तुमचं प्लीड रायटिंग मध्ये कोर्टासमोर कसं असायला हवं. क्लिअर. सो दिस इज द जनरली प्लीडिंग. बट स्पेशली जर ती प्लीडिंग कोणाची असेल, प्लेंटिफची असेल, तर त्याला प्लेंट म्हणा. म्हणजे प्लीडिंग दिली आहे तुमची सेक्शन 6 मध्ये जनरली, आणि स्पेशली
ती प्लेंटिफची प्लेंट असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, प्लेंट म्हणायचं. दिस इज गिवन इन ऑर्डर 7. अँड जर डब्ल्यूएस असेल डिफेंडंटचा तर दिस इज गिवन इन द ऑर्डर 8. दॅट इज कॉल्ड द डब्ल्यूएस. तर मग आता प्लेंट कुठे दिलाय 7 मध्ये आणि डब्ल्यूएस कुठे दिलेला आहे 8 मध्ये. मग आता ते प्लेंट कसा असावा, रिटर्न स्टेटमेंट, सेटअप, काउंटर क्लेम हे नंतर बघूया आपण. ते बघावं लागेल, या शॉर्ट बॅच मध्ये सुद्धा बघावं लागेल, कारण तेवढं महत्वाचं स्किप नाही करता येत. सो अशा प्रकारे आपण प्लेंट पण दाखल केलाय, अशा प्रकारे आपण डब्ल्यूएस पण दाखल केलेला आहे. आणि या दोघांच्याही प्लीड करणे याला काय म्हणतो आपण, सेक्शन 6 नुसार प्लीडिंग. काही बोलायचं होतं कुणाला, काही जॉईन होण्यासाठी वगैरे इश्यू नाही आहे ना? बघा, कारण फार कमी जण दिसत आहेत आज जॉईन होऊन मला. ठीक आहे, ठीक आहे, येस. चला मग पुढे येऊया. ठीक आहे, येस, कम टू द पॉइंट. रिटर्न स्टेटमेंट, सेटअप अँड काउंटर क्लेम. हे झालं रिटर्न स्टेटमेंट, सेटअप अँड काउंटर क्लेम. याच्यामध्ये दोन कॉन्सेप्ट आहे, सेटअप अँड काउंटर क्लेम. ठीक आहे, त्यानंतर पुढे येऊया. ऑर्डर ओके 9. मग आता सपोज प्लेंटिफचा प्लेंट पण दाखल झालेला आहे, त्याच्यानंतर समन्स पण पाठवला आपण, डिफेंडंट पण आले, सर्वजण आलेले आहेत. आता appearance before the parties, appearance before the court, sorry, appearance of the parties and consequences of non appearance. समन्स सेंड केला, पहिल्यांदा सेंड केला, दुसऱ्यांदा केला, तीन वेळा समन्स सेंड केलेला आहे. आणि जर याच्यामध्ये जर अपीरन्स नाही झालं पार्टीजचं, ओके, पार्टीज म्हटलंय, विटनेसेस नाही, अपीरियन्स जर होत नसेल तुमचं, तर डेफिनेटली इथे काय होणार आहे, त्याचे काय परिणाम होतील ही ऑर्डर सांगते. जर तुम्हाला कोर्टाने अपियर व्हायला सांगितलं विदिन द ड्यू डेट, तर तुम्ही अपियर व्हायला पाहिजे कोर्टासमोर. नाही जर अपियर झाला तर त्याचे परिणामही याच ऑर्डरमध्ये दिले की काय होतील परिणाम. मग जर प्लेंटिफ असेल, प्लेंटिफनी सूट इन्स्टिट्यूट करून दिला आणि प्लेंटिफच अपियर राहत नाही, तर काय होणार आहे बघा. वेअर प्रोसिजर वेन प्लेंटिफ अपियर्स, वेन समन्स ड्युली सर्व झाला का, पहिले बघितलं जाईल. समन्स नॉट ड्युली सर्व झाला का, वेन समन्स सर्व बट नॉट इन अ ड्यू टाइम आहे का. क्लिअर, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जाईल. ठीक आहे, मग प्लेंटिफ जर अपियर नसेल तर डिसमिजल ऑफ द सूट होईल. क्लिअर, जर डिफेंडंट अपियर नसेल तर एक्स पार्टी होईल. सो हे सगळ्या गोष्टी. मग नंतर फ्रेश समन्स काढायचा का, री इश्यू ऑफ समन्स करायचा का, अपियरन्स का नाही केलाय, नॉन अटेंडन्सचे रिझन्स काय आहे, कोर्टाचं सॅटिस्फॅक्शन केलं आहे का, प्रिस्क्राईब फीज भरून मग तुम्हाला वाढून घेता येईल का, हे सगळं दिलं आहे तुम्हाला या ऑर्डर. म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली जर बघितलं तर ऑर्डर फर्स्ट पासनं पार्टीज टू सूट पहिल्या आलात तुम्ही, त्यानंतर सेकंड मध्ये तुम्हाला काय फ्रेम करायचा होता सूट, थर्ड मध्ये तुम्ही ऍडव्होकेट्स कडे गेला, प्लीडर कडे, 4 मध्ये सूट इन्स्टिट्यूट केला. क्लिअर, 5 मध्ये तुम्ही समन्स कोर्टाने तुम्हाला पाठवले, 6 मध्ये तुम्हाला प्लीडिंगचा मिनिंग सांगितला की जनरली प्लीडिंग काय, त्यामध्ये 2 पार्ट दिले, 7 मध्ये प्लेंट दिलेला आहे. ठीक आहे, 8 मध्ये डब्ल्यूएस दिलेला आहे. ठीक आहे, 9 मध्ये वर आलो की 9 ऑर्डर जी आहे ती अपियर व्हायला सांगते कोर्ट, आणि अपियर नाही झालात तर त्याचे परिणाम काय होतील हेही सांगण्यात येत आहे. क्लिअर, नाउ कम टू द 10 ऑर्डर. अपियर झाल्यानंतर काय करतात तो कोर्टामध्ये, तुमचं एक्झामिनेशन घेतलं जाईल. सो अपियर झाल्यानंतर काय आहे तुमचं एक्झामिनेशन, तुम्हाला विटनेस बॉक्समध्ये उभं केलं जाईल आणि अ सर्टन मेंट वेदर ॲलिगेशन्स इन प्लीडिंग आर ॲडमिटेड ऑर डिनाईड. डिफेंडंटला काय केलं जाईल, ऍडमिट केलं जाईल, सॉरी, डिफेंडंटला उभं केलं जाईल आणि विचारलं जाईल की जे प्लेंटिफनी अलिगेशन्स पूर्ण तुझ्यावर लावलेले आहेत ते सत्य आहे, तुला मान्य असेल तर ऍडमिट कर, नसेल तर डिनाईड कर अँड टेक अ डिफेन्स. डिफेन्स घे आणि तुझा डब्ल्यूएस दाखल कर, तुझा डब्ल्यूएस दाखल करून डिफेन्स घे आणि सांग की तुला मान्य नाही आहे, तू याच्यावर इव्हिडन्सेस समोर आणणार आहे, वकील हजर करणार आहेत किंवा स्वतः आर्ग्युमेंट करणार आहे. सो दिस इज द एक्झामिनेशन ऑफ द पार्टीज. नाउ कम टू द नेक्स्ट. आता एक्झामिनेशन झालं आणि डिफेंडंटनी इथे सगळं डिनाईड केलं आहे. क्लिअर, आणि डिनाईड केल्यानंतर आता तुम्हाला डिस्कवरी आणि इन्स्पेक्शन. डिस्कवरी आणि इन्स्पेक्शन मीन्स डिस्कवर करा कोर्ट समोर की तुमच्याकडे काय काय इव्हिडन्सेस आहेत, तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स आहेत, इंट्रोगेटरीज द्या, इन्स्पेक्शनही करू शकतो कोर्ट कुठल्याही गोष्टीचं. क्लिअर, सो दिस इज द डिस्कवरी अँड इन्स्पेक्शन. क्लिअर,
नाव कम टू द नेक्स्ट. Disclosure, discovery, and inspections of the document in a suit before the commercial courts. Don't read it. This is the commercial courts order. Admissions. तुम्हाला काही ऍडमिट करायचे की ठीक आहे, मला काही प्रमाणात सूट ऍडमिट करायचे, ऍडमिट करा. काही डॉक्युमेंट्स ऍडमिट करू शकता तुम्ही, ठीक आहे की नाही. काही कुठल्याही गोष्टी ऍडमिशन्स करायचे असेल अकॉर्डिंग टू द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, सो यू कॅन ऍडमिट बिफोर द कोर्ट्स. ठीक आहे. त्यानंतर प्रोडक्शन, इम्पाउंडिंग अँड रिटर्न ऑफ द डॉक्युमेंट. प्रोडक्शन, इम्पाउंडिंग अँड रिटर्न ऑफ द डॉक्युमेंट्स काय आहे, ठीक आहे. सो इथे प्रोडक्शन करा डॉक्युमेंटचं, डॉक्युमेंटचं प्रोडक्शन केलं कोर्टसमोर. इम्पाऊंड, जर कोर्टाला वाटलं की नाही मला हे डॉक्युमेंट परत नाही द्यायचे, जजमेंटचं कन्क्लुजन लागेपर्यंत, तो कोर्ट काय करेल, इथे इम्पाऊंड करेल, स्वतःकडे ठेवून घेईल. आता कोर्टाला वाटलं की नाही काम झालं रिटर्न करायचं, कोर्ट रिटर्न डॉक्युमेंट करेल. ती प्रोसिजर इथे दिलेली आहे. त्यानंतर पुढे येऊया समरी जजमेंट. जजमेंट जर समरीली लावायचं असेल तर यू कॅन दिस प्रोसिजर इज इन ऑल्सो द सिव्हिल आणि क्रिमिनल. सो समरीली जजमेंट कधी लावतात, कसं लावतात, हे समरी प्रोसिडिंग मध्ये दिलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जी ऑर्डर आहे तुमची, दॅट इज द सेटलमेंट ऑफ द इश्यू अँड डिटर्मिनेशन ऑफ द सूट ऑन द इश्यू ऑफ लॉ ऑन द इश्यू ऑफ अग्रीड अपॉन. इश्यू सेटलमेंट करायचं तुम्हाला, दॅट इज ऑर्डर 15 विच इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्डर. How to settle the issues and when court settle the issue in a suit. कोर्ट कधी सूट मध्ये इश्यूज सेटल करणार आहे तुमच्या, ठीक आहे की नाही. तर इश्यूज सेटल करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ऍडमिशन्स या सगळ्या गोष्टी बघावे लागतात. ऍट द फर्स्ट हिअरिंग ऑफ द सूट, आफ्टर द अपिअरन्स ऑफ द पार्टी, आफ्टर द प्रोडक्शन ऑफ द एव्हिडन्सेस ऑर डॉक्युमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आता कोर्ट एक्झॅक्टली मुद्द्यावर जाईल की एक्झॅक्टली पार्टीमध्ये नेमका वाद काय आहे. तुमचे सगळे सबमिशन झाले, देन मूव टू द सेटलमेंट ऑफ द इश्यू, की एक्झॅक्टली वाद काय आहे, क्लिअर. अँड देन मग कोर्ट गेलाय सेटलमेंटसाठी. मग इश्यूज सेटल होईल आणि त्या इश्यूवर आता इथे जजमेंट्स निघेल. सो इश्यूज हे खूप महत्वाचं आहे, इवन फॉर द JMFC मेन्स एक्झामिनेशन फॉर जजमेंट रायटिंग. नाउ द डिस्पोजल ऑफ द सूट ऍट द फर्स्ट हिअरिंग. ओके, सो आता इथे आपल्याला 15 मध्ये सांगितलंय की सपोज पार्टीनी डायरेक्टली ऍडमिट केलं की पार्टी नॉट ॲट इश्यू. नॉट ॲट इश्यू मीन्स पार्टी ऍडमिटेड ऑल द फॅक्ट्स. वन पार्टी दॅट इज डिफेंडंट. सपोज मी तुमच्यावर काहीतरी आरोप लावले की प्रॉपर्टी, पैशाचे वगैरे वगैरे, आणि तुम्ही आला तर देर इज नो इश्यू, ओके मला ऍडमिट आहे फॅक्ट्स, नो प्रॉब्लेम. तर पार्टीज ॲट नॉट ॲट इश्यू आहे, काही इश्यूज नाहीये. तर मग काय होईल, कोर्ट जजमेंट प्रोनाऊन्स करेल ना, काही गरजच नाहीये टाइमपास करण्याची. केस मॅनेजमेंट हेअरिंग, ठीक आहे. सो केस मॅनेजमेंट हेअरिंग वगैरे इतक्या महत्वाच्या नाही आहेत ह्या, त्यामुळे आपण हे नंतर बघूया, ठीक आहे. याच्यामध्ये मी लिंक मध्ये घेणार नाही त्याला. समन्स अँड अटेंडन्स ऑफ द विटनेसेस. ओके, 16 मध्ये ऑर्डर 16 जसं अपिअरन्स पार्टीचं होतं, समन्स पार्टीला पाठवले. आता इश्यू सेटल झाले, सगळं झालं, बोलवा एका एका विटनेसला, चेक करूया आपण, त्यांचं चीफ एक्झामिनेशन घेऊया, त्यांचं क्रॉस एक्झामिनेशन घेऊया, बोलवा. नाव आता काय होणार आहे, लिस्ट ऑफ द विटनेसेस अँड समन्सेस विटनेसेस. काय करायचं आपल्याला इथे, लिस्ट ऑफ द विटनेसेस अँड समन्स टू द विटनेसेस द्यायचे, त्यांची लिस्ट द्या. कोण प्लेंटिफला किती विटनेसेस बोलवायचे आहे, डिफेंडंटला किती विटनेसेस बोलवायचे आहे, अँड देन समन्स त्यांना सेंड करणार कोर्ट. मग इथे परत तीच प्रोसिजर दिली आहे की कशा प्रकारे समन्स सेंड करायचे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट ऑर्डर, दॅट इज सॉरी 16, 17 adjournment. ओके, ऍडजॉर्नमेंट. ऍडजॉर्नमेंट किती वेळ दिली पाहिजे, कोर्टाचा जो सूट आहे तुमचा किती वेळ पोस्टपोन केला पाहिजे, तारखा किती वाढवल्या पाहिजे, किती एक्झॅक्टली ऍडजॉर्नमेंट देता येईल, काय कारण आहेत ऍडजॉर्नमेंट देण्याचे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑर्डर 17 मध्ये दिलेल्या आहे. ऑर्डर 17 तुम्हाला इवन शॉर्ट बॅच मध्ये सुद्धा मी शिकवणार आहे. ऑर्डर 17 बघावंच लागणार आहे. त्यानंतर हिअरिंग द सूट अँड एक्झामिनेशन ऑफ द विटनेसेस. ओके, हिअरिंग द सूट्स अँड एक्झामिनेशन ऑफ द विटनेसेस. मग सूट राईट टू बिगिन, इफ ऑफकोर्स प्लेंटिफनी सूट इन्स्टिट्यूट केलं तर प्लेंटिफला राईट टू बिगिन आहे की सुरुवात कुठून होणार, हिअरिंग्सची, आणि त्यानंतर एक्झामिनेशन विटनेसेसचे घ्यायचे आहेत, हे इथे दिलेलं आहे.
त्यानंतर ॲफिडेव्हिट्स काय आहे, प्रत्येक सिव्हिल सूट्स असेल तर सिव्हिल मॅटर्समध्ये ॲफिडेव्हिट लागतं. त्या ॲफिडेव्हिटचं महत्त्व काय आहे, ॲफिडेव्हिटची व्हॅल्यू काय आहे, ऑर्डर 19 मध्ये दिलेलं आहे. जसं जसं तुम्ही रिव्हिजन करत राहाल आणि जसं जसं डीपली स्टडी करणार आहात, तुम्हाला बोटावर सगळ्या ऑर्डर पाठ होणार आहे. आय नो दिस इज युअर फर्स्ट लेक्चर ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड. सगळे तुम्ही नवीन आहात अँड मोर ओव्हर जे तुमची 55 आय थिंक 55 जणांची बॅच आहे पूर्ण तुमची. बट यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की यस आपण एक ओव्हरव्ह्यू जर सीपीसीचा घेत असू तर तुम्हाला एक आवड पहिले निर्माण करणं इथे गरजेचं आहे. नंतर तुम्ही जाऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर सर्वात महत्त्वाची ऑर्डर मला असं वाटते की दॅट इज द ऑर्डर 20 की याच्याशिवाय तुम्हाला जेएमएफसी मेन्समध्ये जाता येणार नाही. तुम्हाला जजमेंट काय आहे, डिग्री काय आहे हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये आपण जेव्हा जजमेंट आणि डिग्रीची डेफिनेशन्स बघत असतो सेक्शन 2 मध्ये तेव्हाच ही ऑर्डर पूर्ण संपवत असतो. सो दिस इज द ट्रेलर ऑफ द सीपीसी की हाऊ टू क्रॅक द ऑल सिव्हिल प्रोसिजर कोड सेक्शन्स विथ द रीड विथ द ऑर्डर. देन कम टू द 20A. दिस इज कॉस्ट. आपण कॉस्ट बघितलाय, दॅट इज कॉस्ट सेक्शन 35 कॉम्पेन्सेटरी कॉस्ट, ॲडजस्टमेंट कॉस्ट बघितले आहे. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हाच की कशा प्रकारे कॉस्ट किंवा किती तुम्हाला कॉस्ट मिळणार आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे. एक्झिक्युशन ऑफ ए डिग्री अँड ऑर्डर्स. काय आहे एक्झिक्युशन ऑफ द डिग्री अँड ऑर्डर? ही ऑर्डर 21 आहे. याच्यामध्ये 106 रूल आहे. हिला बघायलाच आपल्याला 8 ते 10 दिवस लागतात. मग त्यामध्ये एक्झिक्युशनचे टाइप्स दिलेले आहे. पेमेंट इंटू द कोर्ट कसं करायचं डिग्रीचं, त्यानंतर कोर्ट एक्झिक्यूट डिग्री कशा प्रकारे करणार आहेत, अप्लिकेशन फॉर द एक्झिक्युशन RD विच इज रेग्युलर दरखास्त कशी दाखल करायची आहे, त्याच्यानंतर प्रोसेस ऑफ द एक्झिक्युशन समन्स प्रोसेस एक्झिक्युशनला कशी जाते, एक्झिक्युशन स्टे करू शकतो का आपण, यस मग त्याचे काय प्रोव्हिजन्स आहे, किती प्रकारच्या एक्झिक्युशन्स आहेत, मोड्स ऑफ द एक्झिक्युशन काय आहेत तुमच्या, त्यानंतर अरेस्ट आणि डिटेन्शन्स करू शकता का एक्झिक्युशन मध्ये तर ते पण दिलं आहे. प्रॉपर्टी अटॅच करू शकता, मग ती करू शकता तर कशा प्रकारे करू शकता ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर मुव्हेबल प्रॉपर्टी कशी अटॅच करायची, इमूव्हेबल कशी करायची, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस कसे करायचे, सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीचे एक्झिक्युशनचे टाइप्स दिलेले आहे. ॲडज्युडिकेशन्स ऑफ द क्लेम अँड ऑब्जेक्शन. मी खूप फास्ट जाती आहे कारण मी जस्ट तुम्हाला कंटेंट्स मधले इंट्रोडक्शन देते. दिस इज नॉट द लेक्चर, इट इज जस्ट इंट्रोडक्शन ऑफ द ऑर्डर. ओके, अगेन तुम्हाला वाटेल की काय पळत चालले मॅडम, तर हे जस्ट इंट्रोडक्शन आहे की ऑर्डर मध्ये कोणत्या काय दिलेल्या आहे. ओके, देन कम टू द नेक्स्ट सेल जनरली. ठीक आहे की नाही, सेल जनरली म्हणजे काय आहे, सेल कसा होईल एक्झिक्युशन मध्ये तुमचा, त्याच्यानंतर सेल ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी दिले, हे मेन्स मटेरियल आहे सगळं. ठीक आहे, त्यानंतर सेल ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी दिलेला आहे. ठीक आहे, रेसिस्टन्स ऑफ द डिलिव्हरी पोझिशन्स डिग्री होल्डर, कोणीही अडवत असेल, रेसिस्ट करत असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे. त्यानंतर हे सगळे असे 106 रूल्स मध्ये प्रोव्हिजन एक 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 चॅप्टर वाईज तुम्हाला इथे दिलेलं आहे. आणि जर मेन्सचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला असं एक 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 चॅप्टर 106 रूल मध्ये वेगळं काढावं लागेल. ओके, त्यानंतर डेथ, मॅरेज अँड इन्सॉल्वन्सी ऑफ दी पार्टीज आहे की डेथ, मॅरेज झाली पार्टीचं, डेथ झालं तर इन्सॉल्वन्सी झाली पार्टीचं काय प्रोव्हिजन्स आहे, सूट अबेट होतो का तुमचा, किंवा त्याचे जे सर्वायवरशिप्स आहेत त्याच्यावर तो शिफ्ट होईल का, ते यामध्ये इथे दिलेलं आहे. विथड्रॉल अँड ऍडजस्टमेंट ऑफ दी सूट. जर कोणाला सूट विथड्रॉ करायचं असेल किंवा काही ऍडजस्टमेंट्स करून घ्यायचे असेल, कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर काय आहे, तर इथे दिलेलं आहे तुम्हाला ऑर्डर 23 मध्ये. त्यानंतर पेमेंट इंटू द कोर्ट, कोणतेही पेमेंट किंवा डिपॉझिट्स तुम्हाला कोर्ट्समध्ये करायचं असेल तर ते तुम्हाला इथे दिलेलं आहे या ऑर्डर्समध्ये. सेक्युरिटी फॉर कॉस्ट, त्यानंतर परत दिलं आहे कमिशन. कमिशन जे आपण पाहिले आहे ते ऑर्डर 26 आता रीड विथ दॅट पर्टिक्युलर सेक्शन्स तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे, तर कमिशन्स मग कशासाठी असतात, तिथे सेक्शन्स रीड विथ करायचे होते. सेक्शन्समध्ये कमिशन टू एक्झामिन विटनेसेस दिलाय, तर ते कशा प्रकारे करायचं आणि प्रॅक्टिकली ते कसं होतं ते इथपर्यंत दिलंय. त्यानंतर कमिशन फॉर लोकल इन्व्हेस्टिगेशन इथपर्यंत दिलं आहे. त्यानंतर कमिशन फॉर सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन परफॉर्मन्स ऑफ द मिनिस्ट्रियल ऍक्ट सेक्शन मध्ये एक ओळ दिली आहे तर त्याबद्दल इथे इतकं दिलेलं आहे. त्यानंतर कमिशन्स टू मेक अ पार्टिशन्स 13 आणि 14. त्यानंतर जनरल प्रोव्हिजन्स कमिशनचे इथपर्यंत दिलेले आहे. त्यानंतर ऑर्डर 27 मध्ये तुम्हाला सूट और बाय अगेन्स्ट द गव्हर्नमेंट जे सेक्शन बघितले आपण, रीड विथ सेक्शन 79 पासून 80 वगैरे बघितलं आहे, तर त्याची ऑर्डर जी आहे ती प्रोसिजर कशी करायची ती इथे दिलेली आहे. कुठे, सेक्शन ऑर्डर 27 मध्ये.
त्यानंतर सूट इन्व्हॉल्विंग अ सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ विच इज इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एखाद्या याच्यामध्ये करायला पाहिजे, तर मग तिथे ॲडव्होकेट जनरल अँड अटर्नी जनरल पिक्चर्समध्ये येतात. त्यांच्याशिवाय हे होऊ शकत नाही. सो एखादा क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ इन्व्हॉल्व आहे. जनरली हे कोणी वाचत नाही, पण वाचा. खूप महत्वाची ऑर्डर आहे मला तरी असं वाटते कॉन्स्टिट्यूशनसाठी. तर कॉन्स्टिट्यूशनची व्हॅलिडिटी किंवा मग ही ऑर्डर यासाठी इथे दिली आहे की एखाद्या सूटमध्ये जर असा क्वेश्चन इन्व्हॉल्व झाला तर सूट बाय ऑर अगेन्स्ट द मिलिटरी नेव्हल एअरमॅन एक्सेट्रा हे इथे दिलेलं आहे ऑर्डर याची. त्यानंतर ऑर्डर 29 मध्ये आपण येतो की सूट अगेन्स्ट कॉर्पोरेशन्स. त्यानंतर 30 मध्ये येतो की सूट बाय ऑर अगेन्स्ट द फर्म जे की पार्टनरशिपशी डील करतं. त्यानंतर ऑर्डर मध्ये येतात 31 सूट अगेन्स्ट ट्रस्टी एक्झिक्युटर एक्सेट्रा एक्सेट्रा. जेव्हा पूर्ण डीपली बघतो तेव्हाच आपण हे ऑर्डर्स बघतो, अदरवाईज बघत नाही. सूट्स बाय ऑर अगेन्स्ट द मायनर अँड पर्सन अनसाउंड माइंड. सो ही ऑर्डर तुम्हाला खूप महत्वाची, दॅट इज ऑर्डर 32. ओके, की मायनरच्या अगेन्स्ट किंवा मायनर मध्ये फेवरमध्ये किंवा अनसाउंड माइंडच्या सूट इन्स्टिट्यूट कसा करायचा. सूट्स रिलेटिंग टू द मॅटर कन्सर्निंग द फॅमिली. ठीक आहे, सूट रिलेटिंग टू द मॅटर कन्सर्निंग द फॅमिली विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट. फॅमिली लॉसाठी वगैरे महत्वाची आहे. सूट्स बाय द इंडिजन पर्सन ऑर्डर 33 विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पूर्ण ऑर्डर ही महत्वाची आहे, वर्ड टू वर्ड रूल्स महत्वाचे आहे याचे. त्यानंतर मॉडगेज, ठीक आहे इतकं महत्वाचं नाही, बट तुम्हाला करणं गरजेचं आहे, सीपीसी मध्ये आहे प्रोव्हिजन्स. इंटरप्लिडर ऑल्सो महत्वाचा आहे. आपण इंटरप्लिडर आय थिंक त्या दिवशी बघितलं आहे, यू नो दॅट ऑर्डर पण बघितली आहे आणि सेक्शन पण बघितलं आहे. ठीक आहे, सेक्शन 88 रेड विथ स्पेशल केसची ऑर्डर सुद्धा त्या दिवशी मी तुम्हाला थोडी एक सांगितली. सेक्शन 90 सोम 91. ओके, समरी प्रोसिजर पण दिलेली आहे. त्यानंतर अरेस्ट अँड अटॅचमेंट बिफोर द जजमेंट हेही महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. दिस इज ऑर्डर 37. ओके, 38. आणि त्यानंतर 39 मध्ये टेम्पररी इंजंक्शन्स जे की स्पेसिफिक मध्ये आपण बघितलं. अपॉइंटमेंट ऑफ द रिसिव्हर ऑर्डर 40 अँड अपील फ्रॉम द ओरिजिनल डिग्री कशी फाईल करायची वगैरे. त्यानंतर अपील फ्रॉम द अपिलेट डिग्री आणि अपील टू द सुप्रीम कोर्ट आणि अपील ऑन द ऑर्डर. ऑर्डर नाही बघितल्या तरी चालतात, काही हरकत नाही, बट ऑर्डर आहेत. ठीक आहे, अपील टू द सुप्रीम कोर्ट, त्यानंतर रेफरन्स, त्यानंतर रिव्ह्यू 2 आहेत. रिव्हिजन लॉ ऑर्डर नाही. मिसलिनियस काही प्रोसिजर दिलेली आहे. चार्टर्ड हायकोर्ट्स वगैरे इथे दिलेलं आहे. हे वेळ असला तर बघा, JMFC साठी महत्वाचं नाही. आणि देन दिस 2 ऑर्डर प्रोव्हिन्शियल अँड स्मॉल कॉजेस कोर्टशी रिलेटेड आहे. सो हे आहे तुमची सगळी ऑर्डरची लिस्ट. ओके, याप्रमाणे तुम्हाला आता इथे जायचं. यामध्ये ज्या स्टार्टिंगच्या ऑर्डर्स आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत, त्यांना आपल्याला प्रॉपरली कव्हर करावं लागतं. ओके, आणि बाकीच्या ज्या आहेत तुमच्या ज्या काही स्किप करू शकतो त्या आपण इथे स्किप करणं गरजेचं असतं. तर आय होप तुम्हाला ऑर्डर कशा रीड करायच्या इतकं जरी समजलं असेल तरी चांगली गोष्ट आहे. की ऑर्डरचा पर्पज काय आहे, ऑर्डरचा पर्पज समजला असेल तर तुम्ही ऑर्डरकडे जाऊ शकता. अदरवाईज विनाकारणच काहीही वाचत बसण्यात अर्थ नसतो. आता याच्यामध्ये आपल्याला जर ऑर्डर बघितल्या तर आपल्याला 2 महिने किंवा दीड महिना तरी कमीत कमी 2 मी पकडेल. त्यामध्ये 2 सुट्ट्या झाल्या तर 2 महिने सहज ऑर्डरला तुम्हाला बघायला लागतात. जसं मी सांगितलं की 8 दिवस ते 10 दिवस आपल्याला जस्ट ऑर्डर 21 बघण्यासाठी लागेल. त्यामध्ये 20 मग काही ऑर्डर्स आहेत त्या खूप मोठ्या आहेत, कमिशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर ही लिस्ट आहे तुमची की हाऊ टू रीड द ऑर्डर, ज्यालाच आपल्याला आता 1 तास लागला आहे फक्त लिस्ट बघण्यासाठी. क्लिअर? तर आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी इथे स्टॉप करते. काही अडचणी असेल तुमच्या तर सांगा, काही अजून ट्रिक्स पाहिजे असेल तर सांगा तसं. ठीक आहे.